या ठिकाणी सांगायचं आहे. मला वाटतं आपण जरा बसा. नाही, आपण मंत्री महोदयांना सांगितलं बोलायला, त्याच्यानंतर आपण त्यांना देतो. आता मी बोलतोय. या आज जे विशेष बैठक बोलवली होती त्या अन्वये नियम 97 अन्वये चर्चा होणं अपेक्षित होतं. तथापि जी काही काल परवा घटना घडल्या त्याचं प्रतिबिंब नाही तर आपण मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं, परंतु आपण माननीय उद्योगमंत्री महोदयांकडे हात केला आणि म्हणून आपण त्यांना बोलायला दिलं. मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं. आपण जरा बसा मंत्री महोदय, आपण बसा. मी आपला प्रकार आपल्या संदर्भामध्ये मी सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलं आपलं सगळं. 2 मिनिटात संपवा. मला फक्त आपल्याला हात जोडून सभापती महोदय विनंती करायची आहे. सभापती महोदय, आपण थोडं गांभीर्यानं मी जे आपल्याला सबमिशन करतोय ते फक्त ऐकून घ्या. आम्ही मंत्री वगैरे नंतर आहोत, आम्ही एक मानव आहोत आणि आमच्या सगळ्यांचं या सभागृहातल्या हक्काचं रक्षण करण्याची कस्टोडियन म्हणून ह्या चेअरची जबाबदारी आहे. मगाशी आपण येण्यापूर्वी माननीय उपसभापती महोदया या आपल्या आसनावरती होत्या आणि जेव्हा सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेब, सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेब, ह्या सन्मान्य सदस्यांनी जेव्हा तो 20 तारखेचा उल्लेख आणि त्यांनी काय सांगितलं, मंत्री जखमी झाले, आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं. मग त्या संदर्भात माननीय उपसभापती महोदय म्हटले की मंत्री हजर आहेत, तर तुम्ही खुलासा म्हणजे वस्तुस्थिती मांडा. सभापती महोदय, मला सांगा, आता मी कुणी काय बोललं त्याचा संदर्भ देणार नाही, पण त्या ठिकाणी मी पक्षाचा उपनेता आहे. जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजवायचा अधिकार पक्षानं प्रतोद या नात्यानं मला दिलेला आहे. त्यामुळं ज्या जिल्हा परिषद सदस्यांना आमच्या पक्षाच्या व्हीप बजवायचा होता, मला वकिलाला सुद्धा घेऊ दिलं नाही जवळ. मी विनंती करत होतो, व्हीप बजवायचा आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, वकिलाला बरोबर घ्या. मला सांगितलं तुम्ही एकटे जावा. मी एकटा ते व्हीप आमच्या सगळ्या सदस्यांचा घेऊन, म्हणजे मी का तिथं गेलो, तर मला नियमानं पक्षानं अधिकार व्हीप म्हणून, मुख्य प्रतोद म्हणून त्याला व्हीप बजवायचा अधिकार दिला होता. त्या कामासाठी गेलो. नंबर 1. आणि सन्मान्य अध्यक्ष सभापती महोदय, या सभागृहामध्ये सदस्य बोलतात ते खरं, मंत्री बोलतात ते खरं, हे बघा ना सभापती महोदय, सगळ्या अंगावर रक्त पडलं. तो जे सन्मान्य सदस्य संदीप मांडवे आहेत त्यांच्या शर्टावर रक्त पडलं. ठीक आहे ना, तुम्हाला सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं ना, खाली गेटवर घेऊ शकला असता ना, किंवा नाही मतदान करून घेऊ शकला असता. विस्तृत चर्चा झालेली. आपण नाही, ऐका ना सभापती महोदय, मला साहेब सांगा, मंत्र्याला मारहाण झालेली या सभागृहात कधी झालंय का प्रकार? मंत्र्याला धक्काबुक्की झालेलं कधी या सभागृहानं ऐकलंय का? सगळं रेकॉर्ड काढून बघा. हे सभागृह निर्माण झाल्यापासून एवढं होऊन सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही, आमचं ऐकून पण घेणार नाही. 37 मिनिटं झालं याच एका घटनेवरती चर्चा सुरू. नाही, आपण सांगा. नाही 1 मिनिट, आम्हाला सांगा, तुम्ही बोलू नका. आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आणि घरी निघून जातो. मी एवढं सुद्धा जर तुम्ही बोलायला अडचणच नाही, परंतु 37 मिनिट झालं एकाच विषयावरती चर्चा सुरू आहे. आपला जो विशेष बैठकीमध्ये निर्णय ठरला होता त्याच्या आपण सभापती महोदय, या विशेष बैठकीचं नियमावली ठरली, सगळं मान्य आहे. पण राज्याच्या इतिहासात, या विधिमंडळाच्या इतिहासात, राज्य सरकारच्या इतिहासात सरकारमधल्या मंत्र्याला सरकारचे पोलीस जर अशी मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील, इजा पोचवत असतील, तर सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलायचं पण नाही. आणि कुणाकडे न्याय मागायचा? आम्ही न्याय प्राध्यापक राम शिंदे साहेब, जे रामशास्त्री प्रभूने बाण्यानं, तुमचंही नाव राम आहे आणि रामशास्त्री प्रभूने साहेबांचं पण नाव राम होतं, आम्ही तुमच्याकडेच न्याय मागणार. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? शेवटी आमचे कस्टोडियन, आमचे सगळे करते करविता, आम्हाला न्याय देणारे, आमचा आधार,
आम्हाला संरक्षण देणारे आपणच आहात. आणि म्हणून 2 मिनिटं फक्त माझं ऐकून घ्या. या संदर्भामध्ये शेवटी मी मगाशी सांगितलं आपण नव्हतात म्हणून आपल्यालाही आठवण करून देतो. साहेब 10 पोलीस आम्हाला दोघांना ओढत होते. 10 पोलीस, 4 ह्या दंडाला, 4 ह्या दंडाला, 4 कमरेला, 2 पायाला. अहो आरोपीला एखाद्या गुन्ह्यातल्या पकडत नाही असं पकडलं. हे सभापती महोदय, मी आपल्या चेअरचा आदर करतो. चेअरनं निर्णय दिला की त्या SP चं निलंबन करा, त्या 2 LCBच्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा आणि या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, ही आमची मागणी आहे. निलंबनाचं तर त्यांनी जाहीर केलं. निवडणुकीच्या बाबतीत आपण बोला, पण सन्मान्य सभापती महोदय, जसं हे सभागृह आमदारांच्या हक्काचं रक्षण करतं, आमदारांवर असा प्रसंग झाला की हक्कभंग येतो, त्या आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मग मंत्र्यांनी जात कुणाकडे मागायची? आपण सभागृहामध्ये सांगता की मंत्र्यांना बोलता येत नाही, मंत्र्यांना सरकारची बाजू मांडा. आम्ही कुणाकडे मांडायचं? पहिले आम्ही आमदार आहे ना, आणि मग मंत्री आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या अधिकारामध्ये जसं त्यांना निलंबित केलेलं आहे त्या न्यायालयीन चौकशीमध्ये त्या SP च्या इथून पाठीमागच्या सुद्धा सगळ्या कारकिर्दीची चौकशी करा. आंतरवाली सराटीचा उल्लेख माननीय हेमंतदादांनी केला. साहेब, एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. साहेबांनी मला 2 वेळा तिथं जायला सांगितलं. एवढा प्रचंड उद्रेक होता, का बरं तिथनं काढलं होतं ना? आंतरवाली सराटीला जो गोळीबार केला, लाठीचार्ज केला, का काढलं? आंतरवाली सराटीतल्या जालना जिल्ह्यातलं त्याला काढलं, एवढ्या लवकर काढलं? त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काढा. आता मला बोलायचं नाही, काय उद्योग चाललेत वर्षभर साताऱ्यात? रेल्वे पोलीस मधला कुठला कर्मचारी आणून बसवलाय? काय उद्योग करायसाठी बसवलाय? हे आता मला बोलायचं नाही. दिस इज नॉट द पार्ट ऑफ द आवर डिस्कशन, म्हणून मी ते बोलत नाही. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय, एका मंत्र्याला, एका मंत्री असण्याच्या अगोदर असणाऱ्या आमदाराला जर त्या SP च्या सांगण्यावरनं SP, पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि 100 जे साध्या वेशातले पोलीस होते, जे CCTV फुटेजमध्ये दिसत आहेत, त्या सगळ्यांचं सन्मान्य अधिकाऱ्यांचं तर निलंबन झालं. पण मला आणि मकरंद पाटील साहेबांना जर तुम्ही ते कर्मचारी दाखवले समोर आणून, तर आम्ही ओळखू शकतो ह्यातल्या कुणी कुणी आम्हाला ओढले. कारण प्रत्येकाची नावं आम्हाला माहीत असायचं कारण नाही. या सगळ्यांवर सभापती महोदय, आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, आम्ही कोण आहोत याचा बिलकुल याच्याशी संबंध नाही. आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही. उदय सामंत साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये आम्ही आहोत. आम्ही त्यांचं, आमचा आक्षेप पोलिसांवर आहे, आमचा आक्षेप चुकीचं वागणाऱ्या पोलीस यंत्रणेवर आहे, आमचा आक्षेप ज्या पोलिसांनी आमदार, मंत्री, खासदार बघितलेले आहेत त्यांच्यावर आहे. त्यामुळे जे सन्मान्य उपसभापतींनी निर्देश दिलेले आहेत, ज्याचं पालन करतो म्हणून सरकारच्या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते निलंबन तर झालेलंच आहे, त्यांनी केलेलंच आहे. पण त्या 100 पोलीस जे साध्या वेशातले होते त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा निलंबन करावं अशी मागणी आपल्याला करतो. आणि मंत्र्यांचं रक्षण रामशास्त्री प्रभूने बाण्यानं प्राध्यापक राम शिंदे साहेब माननीय सभापती महोदय आपण करावं अशी आपल्याला विनंती करतो. मला वाटतं हा विषय न संपण्याजोगा आहे. एकूणच आपण ज्या विशेष बैठक बोलवली आणि बैठकीच्या अंती जवळपास 4 मंत्री महोदयांनी या चर्चेत सहभाग नोंदवला आणि अनेक सदस्यांनी देखील नोंदवला. त्यामुळे ही चर्चा संपुष्टात येऊ शकत नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज मी 12 वाजेपर्यंत तहकूब करत आहे. नियमित बैठक 12 वाजता भरेल.